आज मी अशा एका प्रवासाला निघाली आहे की आयुष्याचाच एक जुना चॅप्टर मागे सोडून एका नवीन सुरुवातीकडे निघली। तर मैत्रिणींनो, हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल। तर मैत्रिणींनो, काही प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाहीत। काही प्रवास आपल्याला आपल्या जुन्या आयुष्यातून बाहेर काढून एका नवीन आयुष्याच्या दिशेने घेऊन जातात। आजचा प्रवासही माझा असाच आहे। तर सामान फारसं नाही, पण मनात खूप काही आहे। काही आठवणी, काही स्वप्न, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन सुरुवात करण्याची जबरदस्त इच्छा। घरातून बाहेर पडताना मनात एक विचित्र भावना होती। आपण कुठेतरी जातोय, पण खरं सांगायचं तर आपण फक्त प्रवास करत नाहीये, आपण स्वतःची आपलं एक जुनं वर्जन मागे ठेवून नवीन वर्जनला भेटायला निघालोय। कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी जागा बदलावी लागते, कधी परिस्थिती बदलावी लागते आणि कधी फक्त स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा करावा लागतो। एअरपोर्टमध्ये प्रत्येक माणूस कुठेतरी निघालेला असतो, कोणी कामासाठी, कोणी कुटुंबाला भेटण्यासाठी, कोणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी। आणि मी निघाले माझ्या आयुष्याचा एक नवीन चॅप्टर उघडण्यासाठी। बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली आणि अचानक जाणवलं, आता मागे वळून पाहायचं नाही। जे झालं ते झालं। ज्या गोष्टी बदलता आल्या नाहीत त्यांना स्वीकारायचं आणि जे बदलता येईल त्यासाठी आजपासून कसून प्रयत्न करायचे। विमानात बसल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते। आपण जमिनीपासून हळूहळू दूर जातोय आणि काही क्षणासाठी आपल्या सगळ्या चिंता देखील खालीच राहून जातात। जणू काही एक एक टप्पा करत आपण ते खाली विसरून जातो। त्या पद्धतीने खाली पाहिलं, सगळं किती छोटं दिसत होतं, रस्ते, इमारती, लोक, आणि मला वाटलं आपण आपल्या आयुष्यातल्या काही प्रॉब्लेमकडेही असं करून पाहायला शिकलं पाहिजे। ज्या गोष्टी आज खूप मोठ्या वाटतात, कदाचित थोडं दूर गेल्यानंतर त्यांचं खरं रूप समजेल। अगदी छोटं, विमानातून दिसणाऱ्या या शहरासारखं। ढगांच्या वर आल्यावर एक विचार मनात आला, नवीन सुरुवात म्हणजे भूतकाळ विसरणं नाही, नवीन सुरुवात म्हणजे भूतकाळातून शिकून भविष्यात पुढे जाणे। आपण पडतो, आपण हरतो, कधी खूप थकतो, पण याचा अर्थ प्रवास संपला असा होत नाही। कधी तो फक्त नवीन प्रवासाची सुरुवात असते। विमान जमिनीवर उतरलं, पण माझ्यासाठी आज काहीतरी नवीन सुरू झाले। नवीन जागा, नवीन अनुभव, नवीन लोक आणि कदाचित माझी एक नवीन ओळख। आपल्या आयुष्यातही कधी ना कधी एक विमान उडतं। फरक एवढाच, ते विमान आकाशात नसतं, ते आपल्या मनात उडत असतं। जुन्या भीतीपासून दूर, जुन्या आठवणींपासून दूर आणि एका सुंदर भविष्याच्या दिशेने। म्हणून जर तुमच्या आयुष्यातही आज काही नवीन सुरुवात होत नसेल, घाबरू नका। पहिलं पाऊल छोटं असू द्या, पण ते उचला, कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एक छोट्या निर्णयाने होते। आज माझा प्रवास सुरू झाला आहे, कदाचित तुमचीही नवीन सुरुवात आजच होत असेल। एक प्रवास संपला, एक प्रवास नवीन सुरू झाला। तर वेलकम टू न्यू बिगिनिंग। भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।